नमस्कार मंडळी, तर मी मेघना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. थोडीशी वेगळी, म्हणजे आपण नेहमीच गोल वगैरे चिरून करत असतो. आज मी थोडी उभी चिरून छान अशी खमंग भाजी करणार आहे. तर त्यासाठी ना मी ते सगळ्या भेंड्या छान अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि पुसून घ्यायच्या. त्यामध्ये थोडं पाणी राहिलं ना की मग भेंडी चिकट होते. तर अशी छान भेंडी धुवून पुसून घ्यायची. तर भेंडी ही अशी आहे ना की खूप जणांची फेवरेट आहे आणि खूप जणांना आवडत पण नाही. आणि भेंडी, गवार, कोबी आणि फ्लावर ह्याच गोष्टी आपण जास्त करून डब्याला देत असतो. आणि मग ह्यातल्याच गोष्टी जर आवडत नसल्या किंवा हेच भाज्या जर आवडत नसल्या तर मग भाजीला आणि डब्याला काय करायचा हा प्रॉब्लेम होतो. तर मी काय करते, भेंडी वगैरे आवडत नसेल ना किंवा कोणतीही भाजी आवडत नसेल ना तर ती 2 ते 3 पद्धतीने करून बघायची. तर गोल चिरून आपण जेव्हा भेंडी करतो ना त्यामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे घालून परतून घ्यायची. तशी नाही आवडली तर अशी उभी चिरायची आणि आपले फक्त घरगुती मसाले वगैरे घालून करायचे. तर यातली कोणती पद्धत छान वाटेल आणि कोणती भाजी आवडेल त्यांना त्या पद्धतीने मग करायची. पण भाजीला ऑप्शन नाही ठेवायचा, कारण की ह्या भाज्या नाही केल्या तर मग आपण डब्याला करणार काय. तर चला, अशा पद्धतीने मी सगळ्या भेंड्या वगैरे चिरून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि जिरे, मिरची आणि लसूण छान असा उभा चिरून टाकलेला आहे. तर लसणाने एवढी छान टेस्ट येते. तर मस्त लसूण ठेचून घातला तरी पण छान लागतो. नंतर आपण उभी चिरलेली भेंडी आहे ना ती पण छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची. थोडा मीडियम गॅस करून अशी थोडी झाकून ठेवायची, म्हणजे तो जो लसूण आहे त्याची टेस्ट पूर्ण आपल्या भेंडीमध्ये उतरते आणि छान अशी होते. तर हे बघा, अशी भेंडी छान अशी भाजलेली आहे. तर यामुळे ना भेंडीला छान चव येते. नंतर आपले घरगुती मसाले ह्यामध्ये ॲड करायचे. तर मी इथे थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद, नंतर लाल तिखट, आपला कांदा लसूण मसाला पण मी थोडासा घातलेला आहे आणि चाट मसाला पण खूप छान लागतो भेंडीमध्ये. जसं की काही लोक मॅगी मसाला वगैरे पण टाकतात, तर मॅगी मसाला पण टाकू शकता ह्यामध्ये. भेंडीमध्ये मॅगी मसाला पण खूप छान लागतो. तर मी इथे चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ ॲड करून छान अशी भेंडी परतून घ्यायची, जेणेकरून पूर्ण भेंडीला हे मसाले लागले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने छान असे परतून आपली भेंडीची भाजी छान तयार होते. तर ही चवीला एकदम छान अप्रतिम लागते. नंतर यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकायचा. जरा भाजी पूर्ण झाली ना त्या टायमिंगला टाकायचा, म्हणजे काय होतं की आधीचे मसाले पूर्ण भेंडीला लागले जातात आणि मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा. तर अशा पद्धतीने भेंडीची भाजी तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि असेच छान आणि साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.